जश्ने ईदे मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जन्मदिवस मनमाडला मोठ्या थाटामाटात शोभायात्रेत साजरा। जगाला शांती व मानवता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे धर्मगुरू प्रेषित संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या 1500व्या जयंती जश्ने ईदे मिलादुन्नबी जुलूस शोभायात्रा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आले। नाशिकच्या मनमाड शहरात 8 सप्टेंबर सोमवार रोजी जश्ने ईदे मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या 1500व्या जन्मदिवस मोठ्या थाटामाटात व उत्साहात निघाला। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी सामंजस्य दाखवून जश्ने ईदे मिलाद 3 दिवस उशिरा साजरी करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला होता। या मिरवणूक जुलूसमध्ये सामाजिक सद्भावनेचे दर्शन घडले। ईदे मिलादुन्नबीनिमित्त भव्य मिरवणूक शोभायात्रा काढण्याची शहराची परंपरा आहे। ही जुलूस मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून निघून शांततेत पार पडली। शहरासह परिसरातील नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता। या जुलूसचे ठिकठिकाणी सामाजिक संघटनांनी स्वागत करत ईदच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्यात। शहरातील जामा मस्जिदपासून सुरू झालेल्या जुलूसमध्ये आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी हातात ध्वज घेऊन इस्लाम जिंदाबाद नारायण तकबीर अल्लाहू अकबरच्या जोरदार घोषणाबाजीने शहरातील परिसर दणाणून सोडला। यावेळी अनेक ठिकाणी हिंदू बांधवांनी व पक्ष संघटनांनी मुस्लिम धर्मगुरू तसेच जुलूसचे स्वागत करीत राष्ट्रीय एकात्मताचे दर्शन घडविले। या मिरवणुकीदरम्यान शरबत पाणी बोतल व अल्प आहाराचे वाटप करण्यात आले होते। ईदे मिलादुन्नबी जुलूस मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले होते। मनमाड शहर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते। आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड। उसी ने सहारा दिया सुन्नियों को जो उसने
मामू घेणार असेल तर त्यांची वेवलेंथ जोडतो. मी बऱ्याच गोष्टी सांगत गेलो, समजून सांगत गेलो. आमच्या बऱ्याच वेळा मिटिंगा झाल्या आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना मागच्या वेळी पण मी सांगितलं होतं की आपली एक मध्यवर्ती समिती असावी, उत्सव समिती असावी. पण ते अजून काही मूर्तरूप आलं नाही. त्याचे 1-2 मिटिंगा झाल्या. पण माझं तुम्हाला सर्वांना एक सांगणं आहे की आजचा जो आपण जुलूस काढला, तर मी आत्तापर्यंत चार्ज घेतल्यानंतर इतक्या व्यवस्थित शिस्तबद्ध डिसिप्लिनमध्ये पहिला जुलूस होता आणि मला बंदोबस्त करायला आनंदही झाला. आमचं हे सगळं संपल्यानंतर एक डिस्कशन झालं माझ्या स्टाफसोबत आणि आपल्यासोबत की पाठीमागच्या जुलूसला ॲडिशनल SP सर होते, SDO साहेब होते, 4 PI होते आणि त्याच्यापेक्षा 50-60 लोक जास्त. पण यावेळी आपण सर्वांनी इतकी चांगलीच साथ दिली आणि मी जे काही वरिष्ठांना माझ्या ब्रीफ केलं त्यामुळे त्यांनाही विश्वास होता की नाही एकदम व्यवस्थित होणार आणि हा व्यवस्थित बंदोबस्त करून घेणार. आणि आपल्यामध्ये जे काय मॅरेथॉन मिटिंगा झाल्या, 3-4 मिटिंगा झाल्या, मी दिलेलं जे प्रत्येक आव्हान होतं, म्हणजे जी काय विनंती केली होती, प्रत्येक व्यक्तीनं तंतोतंत पाळतो आणि म्हणून हायवे आपला जास्त वेळ जाम झालेला नाही. सगळ्यात पहिलं टास्क होतं की सगळी मंडळं हायवेवर घेऊन येणं, रथ घेऊन येणे. रथ हायवेवर घेऊन आल्यानंतर पुन्हा रथ आहे शिस्तीमध्ये आतमध्ये नगीना मशीदपासून आतमध्ये घेणं. त्यानंतर प्रत्येक रथाचे मान्यवरांचं स्वागत, त्यामुळे थोडा वेळ लागत होता. पण माझ्याशी कोणी कटकट केली नाही आहे. सगळ्यांनी मी दिलेल्या सूचना तंतोतंत पालन केलं. हायवे व्यवस्थित सुरू झाला.